खायचे असे. मायेचं हा सगळा खेळ आहे. हा खेळ कोणाचा आहे? मायेचा. काय मायेनं केलेले? तर मिथ्यातीची झाली सत्य. मग हा देह मिथ्या आहे, पण तो काय झाला? जग कसं मिथ्या आहे आणि ते काय झाला? सत्य झाला. प्रपंच नाहीच. शास्त्र सांगते ना, तुम्हाला सांगतो, शहाण्याने सांगितलं ते ऐकावं का मूर्खाचं ऐकावं? शहाणे सांगतात ते, डोळं सांगतो ते खरा का आधारा सांगतो ते खरा? जे बहिणीने ऐकलं ते खरं का जे चांगलं ऐकू येतं त्यानं ऐकलं ते खरं? नाही. कोणाचं खरं? मग इथं शहाणं खरं कोणाचं? तर शास्त्राचं खरे, विद्वानांचं खरे, ज्ञान्यांचं खरे, संत महात्म्यांचं खरे. आणि म्हणून कसं आहे, मार्ग दावून गेले, त्यांनी जे सांगितले त्याच मार्गाने आपण. आपल्या सत्य कळत नाही, असत्य कळत नाही, सुख कळत नाही. ज्याला दुःख म्हणतो, मी तुम्हाला मागे एकदा दृष्टांत सांगितलं. तो दृष्टांत असा आहे की समजा लहान मुले, 7-8 महिन्याचं लहान मुले, 8-10 महिन्याचं मुले, ते रांगते, घरात खेळते, आणि खेळता खेळता ते खेळत असताना काय झालं, तेवढ्यात एक बाहेरून सर्प आला आणि ते मुलांनी पाहिलं. त्याला इतकी मजा वाटली की किती सुंदर वस्तू आहे ही, आणि ते धावलं त्या सर्पाला घ्यायला. नाही का? सर्पाला घ्यायला धावलं. मग त्याला माहिती आहे का की काय जाते? त्याला ओळखलं का? मग जेव्हा आईनं पाहिलं तेव्हा तिनं काय केलं, अगदी झेपावली, तिनं लांबून अशी उडी घेतली, पटकन धावली, त्याला बाजूला केलं आईला. म्हणून पहा, मग हाकेसरशी उडी. तो का म्हणे तुझं, लक्षात घ्या, तो का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. तुला कोणी सोडवणार नाही. याच करता पुराण आहेत, याच करता शास्त्र, याच करता देवाचे अवतार, याच करता संतांचे अवतार. या जीवाला ज्ञान सांगण्यासाठी, या जीवाला अज्ञान घालवण्यासाठी, नाही का? परंतु सांगून सुद्धा जीवाला हे पटत नाही. कसं आहे? सांगून सुद्धा पटत नाही जीवाला. आणि काय होतं, जीवाला असत्यच आवडतं. काय होतं? खोटे ते आवडतं, नाश करणारं ते आवडतं. जो गोड बोलतो, पाहता जाऊन तुम्हाला एक व्यवहार सिद्धांत सांगतो, तो परमार्थाचा आहे, व्यवहाराचा आहे. सिद्धांत सांगतो मला, जो गोड बोलतो तो माणसाला फार आवडतो. काय करतो? गोड बोलतो. गोड बोलतो तो माणसाला फार प्रिय असतो. तो अशी काही भुलवून टाकतो माणसावर, असं काही भुलवतो, अशी छाप पाडतो, आणि तो जसा म्हणून तसं माणूस ऐकतो तिथे. पण तो आपला काटा काढतोय, आपला नाश करतोय, आपल्याला लुटतोय, आपल्याला कळत नाही. गोड बोलायला, एखादा गोड बोलायला लागला ना, समजून घ्यायचं याचं काहीतरी. तसा तुम्हाला सांगतो, कोणी गोड बोलायला म्हणतात जगाचं. संत म्हटलं की जगात ज्याचं अज्ञान नष्ट झाले, जो ब्रह्मस्वरूपाला पावलाय, तो जगाचं कल्याणच करणार. सूर्य म्हटलं की तो प्रकाश देणारच, साखर म्हटलं की ती गोड लागणारच. बरोबर आहे ना? आणि संत तेच कल्याण कोण करतो, तर तेच कल्याण करणार. मिरचीला कधी गोडपणा माहिती आहे का? साखरेला कधी तिखटपणा माहिती आहे का? मग ते आपलं त्यांच्या हातून त्यांचे ते बिसाट शब्द सुखे म्हणून येती वेद. तुम्हाला मी दृष्ट्या सांगतो छोटासा, नाही. परीस आहे, परीसाने लोखंडावर रागानं लाद घातली. काय केलं? परीसाने लाद घातली, जोरात लाद घातली लोखंडावर. त्या लोखंडाचं काय? लाद घातली तरी सोनच नाही का? नाही. आणि एखादा वाघ आपल्याला प्रेमाने भेटायला आला, वाघ प्रेमाने भेटायला आला, तो काय त्याचं प्रेम काय कामाचं आहे? खरं आहे का? नाही का? म्हणून हा निर्णय लागणं फार महत्वाचं. 49 किलोमीटरचा प्रवासाचा व्यर्थ गेला ना. म्हणून 50च्या 50 किलोमीटर प्रवास, आणि हे आपल्या हातात आहे. आपण म्हणतो माझं वाईट झालं आणि माझं चांगलं झालं. एक तर जन्माला येऊ नये, ऐका, एक तर जन्माला येऊ नये, आणि आलं जन्माला तर उत्तम जीवन जगावं. एक तर जन्माला, आणि जन्माला आलं तर अत्यंत सुखाचं आनंदाचं जीवन जगावं. तुम्ही हे का आपल्या हातात आहे का?
होय हातात आहे. परवा सांगितलं मला, इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरक द्वारी. इच्छा चांगली नाही, इच्छा चांगली नाही. इथं सुख आणि पुण्य, पुण्याचं फळ, तुम्हाला सांगितलं माणसाच्या हातात आहे. एक तर जन्माला येऊ नये, आत्मज्ञान संपादन केलं तर जन्माचा प्रश्न संपला. आणि आत्मज्ञान जर संपादन करताना आलं, निखळ पुण्य करा म्हणजे सुख होईल ना. निखळ पुण्य करा, निखळ पुण्य करा म्हणजे काय होईल, जन्माला याल पण सुख वगैरे मिळेल. पुण्य करावं लागेल, पण पुण्य करावं लागेल. मात्र पुण्याचं फळ सुख आहे, मग पुण्य करावं लागेल ना. पण पुण्य करायचं म्हणजे माणसाला मोठा ते हे होतं ना, हे होतं. कौरव पांडवांचं यज्ञ चालू होता, एक यज्ञ चालू होता नाही का. असे गोर गरीब ब्राह्मण असे सगळे तृप्त होत होते. असा मोठा यज्ञ चालू होता. आणि त्यामध्ये असे चांगल्या पक्वान्नाची भोजनं मोठा दीर्घकाळ चालू होती. आणि असा यज्ञ अगदी म्हणजे देवांचे डोळे दिपवणारा असा आश्चर्यकारक यज्ञ पांडवांनी पार पाडले. त्यांना अहंकार झाला, आम्ही किती मोठा त्या यज्ञातली एक घटना तुम्हाला सांगितलं. त्या यज्ञामध्ये भगवंतांनी काय केलं, सगळं नियोजन केलं होतं, प्लॅनिंग केलं होतं. मोठा कार्यक्रम असतो ना, तो आपल्या लग्नातला कार्यक्रम एवढा तापाचा हे असतो. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, सगळ्या कोणी काय करायचं सगळ्यांना कामं वाटून दिली. आणि दान धर्म करण्याची एक हे होता, काय होता, काउंटर होतं. जे कोणी गोरगरीब असतील, आधी अडचणीत असतील, त्यांनी काय करायचं, जायचं आणि त्यांना दान द्यायचं. आणि म्हणजे पूर्वीचं अशी भारतीय संस्कृती आहे, याचकाला विनमुख पाठवायचं नाही का पाप, असे भारतीय संस्कृती सांगतो. याचकाला नाही का. अर्जुनाला अहंकार झाला होता आपला स्वतःचा श्रेष्ठत्वाचा, देवाने ठरवलं याचा अहंकार घालू आपण. आणि म्हणून काय केलं, तुम्हाला करणं काय आहे, करणं हा म्हणजे नाव ठेवायचं, दुर्योधनाच्या बरोबर असतो, वाईट विचार फालतू विचार आमचं का असतं. परंतु करणं आदर्श जरू पुरुषार्थाचा आणि कर्णधार हा मानवतेचा. अतिशय उदारतेच्या बाबत करणं. कोणी येऊ एकदा तर असो, आपली ती काय नव्हती ना, द्रौपदी, ती एक म्हणजे कौरव पांडव ते एकत्र राहत होते. आणि कर्णच्या द्रौपदी रथामध्ये बसली आणि अशी चालली होती, कुठंतरी चालली होती शहराच्या गावाला वगैरे, कुठेतरी चालली असेल रथात बसून. आणि रथ चालवण्याचं काम कोण करीत होता, कर्ण काम करीत होता. तर त्या एका ब्राह्मणानं काय केलं, कर्णाचा रथ अडवला. त्यामध्ये द्रौपदी होती. आणि तो रडायला लागला, मी असा अडचणीत आहे, मला एक तर माझी पत्नी अत्यंत आजारी आहे आणि मला तर आता मुलाची मुंज करायची, आणि मला तर मी अतिशय गरीब आहे, आणि म्हणून रथ अडवला. आता कर्ण त्यावेळेला मोकळा होता, त्याचं काहीच नव्हतं. मग तो उठला आणि द्रौपदीच्या अंगावरचे सगळे दागिने काढले त्या ब्राह्मणाला. नाही काय केलं त्यांनी, द्रौपदीच्या अंगावरचे दागिने काढले आणि सगळे त्या ब्राह्मणाला देऊन टाकले आणि ब्राह्मण तृप्त करून पाठवले. आणि मग द्रौपदी वैतागली फार. तिला धर्माला जेव्हा सांगितलं, तक्रार केली, असं कसलं म्हटलं, तो करून म्हटली, अजिबात ऐका ना म्हटली, मी नको म्हटलं तरी तू ऐका ना, पण सगळं पाहिजे दागिने काढले देऊन टाकले. म्हणजे नशीब त्याने तुला देऊन नाही टाकले. तेवढ्यावर त्यांनी भागवलं, तेवढं फार चांगलं केलं, नाही तर त्याने तुला सुद्धा देऊन टाकलं असं त्या ब्राह्मणाला. असं तू करू नव्हता. मग पावसाळ्यामध्ये काय झालं की एक ब्राह्मण आला म्हातारा, आणि तर तो म्हटला, आमच्या घरामध्ये एक मयत झालेली आहे, आता पावसाळा आहे, जळण तर कुळच नाही, आणि आम्हाला तर विधी पार पडायचा आहे, काही करा आणि आता हे करा. आता याचकाला मागं लावायचं नाही भारतीय संस्कृती बरं का. आता आजही म्हटलं मी काय करू शकत नाही, रात्रीच्या वेळा काय करणार, पण आता पाऊस चालू आहे किती दिवस, जळण नाही आमच्याकडे, नाही का, जळण नाही, जळण नाही. मग जळण नाही म्हटलं, मग तो म्हटला, आता म्हणला धिक्कार असं म्हटलं तुझा, तू गरीबाला ब्राह्मणाला याचकाला तू विनमुख होऊन पाठवत आहेस,
धिक्कार असं म्हटलं तुझ्या मोठेपणाचा, तुझ्या पुण्याचा धिक्कार करून निघून गेला. आणि मग कर्णाकडे गेला. कर्णाला अशी अशी वार्ता सांगितली, असं असं आमच्या घरामध्ये मैत झाली, आम्हाला जळून पाहिजे. कर्णाने काय केलं, त्याचा चंदनाचा पलंग होता तो दिला. तो पलंग तोडला आणि त्याचं सरपून काढलं आणि ते त्याला दिलं. आशीर्वाद दिला, तुझं कल्याण होईल. आणि मग ही वार्ता दुसऱ्या दिवशी असं हे भरलं. मग सगळे बसले होते. मग काय घडलं, काय घडलं. मग अर्जुनानं सांगितलं, म्हणजे रात्रीच्या वेळी एक याचक आला आणि तो म्हटला असं करा, आणि मग मला जळून नाही, मग आता मी मैत कशी करू. त्याने हे केलं. म्हटलं तुम्ही विचार करा. म्हटला अशा वेळेला माणूस काय करू शकतो, अशा वेळेला माणूस काय करू शकतो. म्हटलं इलाजच नव्हता. म्हटलं माझं कृष्णाने कर्णाला खुणवलं नाही का. म्हटलं हा तू आज माणूस तुझ्या काला होता, तुझ्यानंतर माझ्या काळाला. मला त्याने आपली तक्रार सांगितली. मग मी काय केलं, आमचा चंदनाचा पलंग होता तो कुऱ्हाडीनं तोडला आणि त्याला सरपळ म्हणून दिलं. आणि मान खाली घातली. काय आहे अविथ पुण्य. स्वतः स्वार्थ कोणीही करील, माणूस करायला जातो पुण्य. पुण्य कोणी, पाप कोणी करील का? पाप कोणी करील का? करील का कोणी? पावडे पावडे एवढे विष घेता का? नाही का. 6व्या मजल्याचं पावडे असं करा, इथं उलट टाकलं. पाववर कसं काय होते, पाववर इथं उलट टाकलं टाकेल का पावडं. म्हणून काय आहे, मनुष्य जन्म तर तिथं तो यज्ञ चालू होता, कौरव पांडवांचा यज्ञ चालू होता. तर त्या अर्जुनाला आणि त्यांना असं धर्मराजाला पांडवांना असा गर्व झाला, अहंकार झाला, आम्ही किती भारी यज्ञ पार पाडतो. देवाने ठरलं यांचा लईच अहंकार झाला. यांना देवाला सहन होत नाही बरं का. जवळचं जरी असला तरी देवाला सहन होत नाही. मग देवाने म्हटलं असं नेलं तर तिथं एक असं बाजूला साईडला त्या पंतरवळ्या होत्या, त्याच्यावर एक मुंगूस होतं. आणि ते मुंगूस अर्ध सोन्याचं होतं. अर्ध काय होतं, सोन्याचं होतं. आणि ते पंतरवळ लोळत होतं. हा काय ना म्हटलं कृष्णा बघ ते सोन्याचं मुंगूस आहे आणि अर्ध अंग सोन्याचं आहे त्याचं. हा तो चमत्कार म्हटलं. मी अजून मग असं सोन्याचं मुंगूस पाहिलंच नव्हतं, पण त्याचं अर्ध अंग सोन्याचं कसं काय. देव म्हटलं आपण त्यालाच विचारू. म्हटलं पण ते कसं काय मुंगूस कोण बोलतो, पाहू म्हटलं आपण त्याला विचारून तर पाहू. मग त्याला विचारलं काय रे तुझं अंग सोन्याचं कसं. तो म्हटला तुमच्या कृपेनं म्हटलं मला मी मुंगूस शिकवून मला तुमच्या कृपेनं वाचा प्राप्त झाली आणि म्हणून मी उत्तर सांगतो. तो एक भिक्षुक होता, गरीब भिक्षुक होता. 3-4 दिवस उपाशी होता. तो भिक्षा माग 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 हिंडला, पण त्याला काय कोणी दुष्काळ होता, त्याला काय कोणी भिक्षा देईना. तर एका ब्राह्मणाच्या दारी तो भिक्षा मागायला योगायोगाने गेला. त्या ब्राह्मणाची परिस्थिती अशी होती, त्याला 4 दिवस उपाशी होता. त्याची बायको, त्याचा मुलगा आणि त्याची सून, 4 माणसं कुटुंब होतं. आणि योगायोगाने काय झालं, त्याला एक भाकरी मिळाली नाही का. एक भाकरी मिळाली, पीठ मिळालं म्हणा, एक भाकरीचं असं पीठ मिळालं. आणि मग जेवायला बसायचं तेवढंच याचक आला. म्हटलं मला द्या भूक लागली 4 दिवस. आणि म्हणून काय केलं तर मग बापानं काय केलं, आपला हिस्सा दिला. पोराने बी आपला हिस्सा दिला. बायकोनं बी त्याचा हिस्सा दिला आणि सुनेनं पण हिस्सा दिला. आणि देता देता तिथं थोडंसं काहीतरी सांडलं. आणि ते मुंगूस तिथं थोडंसं काय झालं, तिथं योगायोगानं ते मुंगूस तिथं आलं. तिथं जो भाग पडला होता ना, पीठ बीठ तिथं सांडलं होतं, ते योगाला मुंगूस तिथून चाललं होतं. तर ते त्याच्यामुळे सोन्याचं झालं. त्याच्यामुळे झालं त्या पुण्यानं त्या मुंगसाचं अंग सोन्याचं, अर्ध अंग सोन्याचं झालं. त्या ब्राह्मणानं जे पुण्य केलं, एका भाकरीचं पुण्य केलं, एका भाकरीच्या पिठाचं पुण्य केलं, त्याच्यामुळे म्हटलं माझं अंग अर्ध अंग सोन्याचं झालं. त्याच्यानंतर म्हटलं आतापर्यंत अनेक यज्ञ झाले, माझं अर्ध अंग सोन्याचं होईल म्हणून मी प्रत्येक यज्ञातून फिरतो. ह्याही यज्ञामध्ये मी 4 दिवस लोळतोय. म्हटला अर्ध अंग सोन्याचं होतं काही ते पाहतोय. म्हटलं इथे माझं अंग सोन्याचं काही झालं लक्ष झालं.
काय झालं तिथं त्याचा काय झाला गर्व उतरला. म्हणून काय सांगायचं आहे पुण्य संतांनी तर तुम्हाला त्याच्या पुढचा मार्ग गहन मार्ग सांगितला. पाप तर नकोच नको आणि पुण्य सुद्धा नको. पाप आणि पुण्याच्या पलीकडची स्थिती म्हणजे ज्ञान हा संतांनी मार्ग दाखवला नाही का. आणि म्हणून आता इथं सत्य आता विषय काय पहा. म्हणून आपल्याला आता कळून चुकलं ना आपल्याला. तुका म्हणे देवावरी न रुसावे आणि पुसावे मनाशी काय केले. तुका म्हणे देवावरी न रुसावे. आपण म्हणतो देवाने माझं वाईट केलं, माझं असं व्हावं तसं व्हावं. श्रीमंती मोठेपण आपला हे काय आपलं चांगल्या गोष्टी नाहीत. संत याला किंमतच देत नाही. ज्ञानी महात्म्याला किंमत देत नाही. ते किंमत कशाला देतात. तुमच्या दैवी संपत्ती किती आहे त्याला ती किंमत देतात. दैवी संपत्ती किती आहे आपल्या ज्ञानाला किंमत देतात. प्रकृती म्हणजे तुम्ही प्रकृती म्हणाल म्हणजे काय आपला देह. या देहामधलं चैतन्य बाजूला करायचं आणि उरलेली सगळी प्रकृती. मग ह्या देहामध्ये काय काय आलं. देह आला आहे तुम्हाला माहिती आहे. त्यात मग मन आलं, बुद्धी आली, विचार आले, चांगलं वाईट आलं. सगळे चांगले विचार वाईट विचार मन बुद्धी अहंकार इच्छा वासना हे सगळं प्रकृतीमध्ये मोडतो नाही का. आणि हे आत्मा बाजूला काढला की सगळं प्रकृतीमध्ये मोडतं. आणि आता हे काय ह्या प्रकृतीचा बाद आपल्याला करायचा आहे. काय करायचं आहे सत्य. पहा आता सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला. दुधामध्ये तूप आहे का नाही म्हणजे दिसतं का. दुधामध्ये तूप नाही मग दिसतं का. मग ते घ्यायचं असं ढवळून बसलं तर घेता येईल का. रीतीनं जरी गेलं तरच घेता येईल. तसं या जगामध्ये ब्रह्म आहे. दिसतं का नाही दिसत. मग नाही का आहे. पण घ्यायचं तर काय करावं लागेल काही रीतीनं जावं लागेल आपल्याला. मग त्यालाच म्हणायचं मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. देवाला कसं घ्यायचंय जसं मंथन करून दुधातलं तूप आपण काढतो तसं विचार करून ह्या जगातला परमात्मा आपण घ्यायचा आहे नाही का. विचार करून आणि आणखी काय करायचं आहे तर जगामध्ये दोन गोष्टी सत्य आणि असत्य एक झालेलं आहे. त्यातलं असत्य टाकून द्यायचे आणि जे सत्य आहे ते घ्यायचे. मग सत्य काय असत्य काय हे आपल्या बुद्धीला कळलं पाहिजे. सत्य आहे ते दिसत पाहता जे दिसतंय ते सत्य नाही. दिसतंय ते आणि सत्य आहे ते दिसत नाही. कळतंय का तुम्हाला. दिसतंय ते सत्य नाही आणि सत्य आहे ते दिसत नाही. ब्रह्म जसं आहे तसं दिसत नाही आणि जे दिसतंय ते ब्रह्म नाही. आणि म्हणून परमार्थ विचारायचा आहे. म्हणून तो परमात्मा आत्मतत्वाकडे कसं जायचं ते घ्यायचं म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे कसं जायचं. आता काय करायचंय त्या देवाची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची म्हणजेच आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची म्हणजेच आपण सुखी व्हायचं आहे म्हणजेच दुःखातून कायमचं बाहेर पडायचं आहे. त्याकरता काय करावं लागेल त्याच्याकरता तर सुखाची प्राप्ती आत्म्याची प्राप्ती मग ही प्रकृती आपला ह्या आत्मा आणि प्रकृती एक झालेली आहे. दही आणि तूप दूध आणि तूप आहे ना एकत्र. मग मंथन केलं का काय होतं त्याचं दही तयार झालं का मग मंथन केलं की मग ताक बाजूला निघतं आणि लोण्याचा गोळा बाजूला निघतो. कशी युक्ती आहे. युक्ती कशी आहे का नाही. लोण्याचा गोळा निघतो आणि ताक एका बाजूला ताक आणि एका बाजूला लोण्याचा गोळा निघतो. आता तो लोण्याचा गोळा तो आता ताकात मिसळत नाही. झालं का. तो मिसळतो ताकामध्ये मग त्यातून लोण्याचा गोळा निघाला आणि ताकही निघालं. सार आणि आसार दोन्हीही वेगळे केले का नाही. उघड्या डोळ्यांनी सारही निघालं आणि आसारही निघालं. आसार हे ताक हे आणि सार हे लोणी.
नाही गेलं का नाही? मग तसं इथं काय करायचं आहे, इथं विचाराने जायचं आहे, इथं विचाराने जायचं आहे. आणि म्हणून काय आहे तर म्हणून सत्य काय आहे तर त्याच आत्म्याला, आता अजून पहा, तो डोळ्यांनी दिसणारा आत्मा कधीच दिसणार नाही. सांगतो तुम्हाला, आत्मा कधीच दिसणार नाही बरं का. देव कधी दिसणार ती म्हणाल, देवाची प्राप्ती नाही. देव कळून घ्यायचं, देव कळून घ्यायचं नाही. देव आपलं स्वरूपच आहे. स्वरूपच म्हणण्यापेक्षा आपल्याला देवच व्हायचे नाही. आपण पहिल्यापासून देवच आहोत. ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला जायचे. तुम्ही देवाची बरे खरे तुका म्हणे, तुम्हाला कोण मनुष्य म्हणते, तुम्हाला कोण जीव म्हणते, तुम्हाला कोण दुःखी म्हणते, तुम्हाला कोण कष्टी म्हणते. अरे तुम्ही साक्षात कोण आहे? तुम्ही परब्रह्म स्वरूप. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. पण आतापर्यंत तुमच्या बुद्धीतलं अज्ञान काढणारा कोणी तुम्हाला भेटला नव्हता. आतापर्यंत तुमच्या बुद्धीतलं अज्ञान काढणारा, तुमच्या बुद्धीतलं जग काढणारा, म्हणजे तुमच्या बुद्धीतला मोह घालवणारा अजून तुम्हाला कोणी भेटला नव्हता. नाही का? मग तो जेव्हा भेटतो, हीच प्रकृतीवर मोह आहे. कशाचा? प्रकृतीचा मोह आहे. ऐका, तुम्हाला मोह कशाचा आहे? मग मोह तुम्हाला सत्याचा असावा का असत्याचा असावा? चांगल्याचा असावा का वाईटाचा असावा? कल्याणकारकाचा असावा का दुःख देणार त्याचा असावा? मग मोह आत्म्याचा असावा का प्रकृतीचा असावा? संतांना इच्छा व्यती जवळी हरीचे चरण. नाही का? मग मोह कशाचा असावा? आत्मतत्वाचा मोह असावा. कशाचा मोह असावा? काय पाहिजे? देव पाहिजे असं म्हणा. जगातलं काहीच नको, जगातलं काहीच नको, जगाचं अधिष्ठान पाहिजे. जग बाजूला सारायचे आणि जगाचं अधिष्ठान घ्यायचं आहे. आणि ते जीवाचं ते मिळालं का मग. आणि तुम्हीच ऐक शिष्या इतीचे वर्म, पुढं सोय तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम धरू नको. पण तो म्हणतो असं कसं होईल? मी देव कसा असेल? हा देव कसा असेल? देव नाही. तुम्ही त्याची प्रकृती पाहून काय नाही. त्याची प्रकृती अधिष्ठान त्याचं सत्य आहे. त्याचं काय आहे? अधिष्ठान सत्य आहे. त्याचं अधिष्ठान परब्रह्म आहे. त्याची प्रकृती परब्रह्म नाही. आणि म्हणून ती प्रकृती आपल्याला बाधित करायची आणि प्रकृती बाधित करायची आणि मग आत्मतत्व घ्यायचे. पण एक प्रकृती बाधित केल्याशिवाय सिद्धांत आहे. आता प्रकृती बाधित केल्याशिवाय आत्मतत्वाची प्राप्ती होत नाही. काय सांगितलं आता? प्रकृती बाधित केल्याशिवाय आत्मतत्वाची प्राप्ती नाही. जे रूप आहे, नाम आहे, त्याला प्रकृती म्हणतात. रूप आहे, नाम आहे, त्याला प्रकृती म्हणतात. ज्याला रूप आणि नाव नाही त्याला देव म्हणतात. कळलं का? ज्याला रूपही नाही आणि ज्याला नावही नाही त्याला देव म्हणतात. ज्याला रूप आहे, आकार आहे आणि नाव आहे त्याला प्रकृती म्हणतात. प्रकृती सत्य नाही आणि देव सत्य आहे. म्हणून देव दिसत नाही आणि देव दिसणारा नाही. देव कोणा दिसणार नाही. कारण तुम्ही देवच आहेत ना. हा डोळा सगळ्या जगाला पाहतो, पण डोळ्याला म्हणा डोळा कसा आहे त्याला विचारा. त्याने कधी स्वतःला पाहिलं? डोळा सगळ्या जगाला पाहतोय ना, पण स्वतः कसा आहे त्याने पाहिलं का डोळ्यांनी? ह्या गुळाला किती लोक गुळ खातात, पण गुळाने गुळ कधी खाऊन पाहिला नाही का? आता हे आत्मतत्व असे का? जग हे प्रकृती ही कल्पित आहे. लय घन सिद्धांत. प्रकृती ही कल्पित आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. आणि त्याचं प्रकृतीचं अधिष्ठान देहाचं, बुद्धीचं, मनाचं, अहंकाराचं, सुखदुःखाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, आत्मा आहे. आत्मा आहे. अधिष्ठान काय आहे? आत्मा आहे. मग आता ही प्रकृती कल्पित आहे आणि आत्मा कसा आहे? सत्य आहे. आता
तुम्हाला सांगतो, विझलेला दिवा आणि पेटलेला दिवा, विझलेला दिवा दुसऱ्याचं प्रकाशन करीन का? जवळचं कोण आहे काय त्याचं प्रकाशन करीन का? स्वतःचंही प्रकाशन करत नाही आणि दुसऱ्याचंही प्रकाशन करत नाही. पेटलेला दिवा दाखवला, विझलेला दिवा शेजारी आहे. विझलेल्या दिव्याने पेटलेला दिवा दाखवला का पेटलेल्या दिवानं विझलेला दिवा दाखवला? पेटलेल्या दिव्यानं विझलेला दिवाही दाखवला आणि त्याने स्वतःलाही दाखवलं, स्वतःलाही दाखवलं आणि विझलेल्या दिव्याला दाखवलं. बरोबर आहे ना? आणि विझलेल्या दिव्यानं काय केलं? जर स्वतःलाही दाखवलं नाही आणि दुसऱ्यालाही दाखवलं नाही, स्वतःलाही जाणत नाही, स्वतःलाही प्रकाशित करीत नाही आणि दुसऱ्यालाही प्रकाशित करत नाही, स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. आणि जगात एकच एक आहे, आत्माच फक्त आहे. आत्मा सोडून काहीच नाही. तुम्हाला जे दिसतंय ते भ्रमण दिसतंय, ते सत्य नाही, त्याची उत्पत्ती झाली नाही. लक्षात घ्यायचं. कळलं का? एवढं ज्ञान. जे दिसतंय ते सत्य नाही, आहे ते नाही आणि नाही ते घ्यायचं. मग त्यातले करता चित्ताचा पण मारते, इंद्रियांच्या करता जग आहे, इंद्रियांच्या करता काय आणि चित्ता करता काय आहे? चित्ताला देव आहे आणि इंद्रियांना जग आहे. मग आपण इंद्रियांचा वापर करायचा का चित्ताचा वापर करायचा? चित्ताचा वापर. रूप नाही. नामदेवाला ही भेटायची पाहिजे तेव्हा हाक मारली का भेटायची. नामदेव महाराजांना हाक मारली तेव्हा भेटायची. मग नामदेवच म्हणायचे. हा आता अशा पद्धतीनं देह धारण करून भेटायची. ते नामदेव वाटायचं देव म्हणजे असाच. तरी देवाबद्दल खालची कल्पना झाली. हात पाय अशा हातापायाचा देव हे नामदेव महाराजांची कल्पना झाली. आणि तो कसा? एवढाच देव. केवढा? हातापाया एवढाच, ही त्याची कल्पना. आणि त्याच्या शक्ती ही आणखी एक विशेष, म्हणून त्याची नामदेवावर भक्ती, नामदेवाची भक्ती त्यांच्यावर. म्हणून आता नामदेवाला कळलं देव किती मोठा आहे आणि त्याला देव प्रिय होता. मग देव त्याला भेटत होता. मग आता देव म्हटले नामदेवाला, अरे नामदेवा तू संतांना शरण जा, नाही का? संतांना शरण जा म्हणे. देवा तू मला भेटले, आता मला देवा आता संतांचं काय करायचं? संत काय एवढे शाळे आहेत का तुझ्यापेक्षा? आता तू मला भेटलाय, आता काय करायचं म्हटलं? आता आणखी काय मला करून घ्यायचं? आता तू तर भेटलाय, मग आता नाही बाबा, मी तुझ्या प्रेमासाठी लटकं रूप धारण करून तुझ्या पुढे येतोय, पण तू मला खऱ्या अर्थाने जाणलं नाही. माझं सर्व व्यापक तसं नाही म्हटलं, पण मला जर खरं जर जाणायचं असेल तर तू संतांना शरण जा. माझं खरं स्वरूप जर तुला जाणायचं असेल आणि माझ्या स्वरूपाला जर तुला इथं कसे तू किती दुःख काढतो, माझ्यासाठी जळत बसतो, झुरत बसतो. मी भेटलो की आनंद, नाही भेटलो की तू दुःख करीत बसतो. मग याच्याकरता जर सत्याला शरण गेला तर तुझं माझ्याशी अखंड ऐक्य राहील. कळलं का? अखंड ऐक्य राहील. म्हणून तू काय कर, खऱ्या सुखाला तुला प्राप्त व्हायचं असेल, शाश्वत सुखाला, अखंड सुखाला, रात्रंदिवस अशा सुखाला जर तुला प्राप्त व्हायचं असेल तर तू काय कर, संतांना शरण जा. तो म्हणला काय करायचं मला? तू तर मला म्हणला तू काहीतरी ना, मी तुला नको झालोय म्हणून काय तरी तू काय करतो, तुझ्यापासून मला तू ढकलून देतो. मी तुझ्याकडे यावं नाही, मी तुला नको झालोय, तुला माझा राग येतोय म्हणून तू काहीतरी थापा मारतो. म्हटले तू मला नाही ओळखलं, तुझं काय गप्पा मारता? म्हणतो मी कसं ओळखत नाही का म्हटलं. बरं मग देवाने एकदा गंमत केली. म्हटलं आता जाऊ राहू द्या. देवाने गंमत केली. एकदा नामदेव महाराज आपल्या असे भगवद्गीता वाचित रानात गेले, एका झाडाखाली अभ्यास भगवद्गीता वाचित बसले तिथं नामदेव महाराज. आणि तेवढ्यामध्ये तिथं काय आलं तर एक अशी आलं घोड्यासारखा प्राणी, त्याच्यावर एक म्हातारी बसली होती आणि एक माणूस होता, नाही का? आणि ते आले तर त्यांनी काय केलं, तिथं ते आपलं पाल ठोकलं. त्यांनी म्हातारी होती, तो माणूस होता, तो होता घिसाडी आणि ती म्हातारी. आणि त्यांच्याकडे 10-12 कोंबड्या होत्या, एक 5-6 कुत्री होती, नाही का? अशी कुत्री, त्याच्यानंतर त्या कोंबड्या आणि ते घोडं असं होतं. तिथं त्यांनी पाल ठोकलं. म्हटलं हे म्हातारे
मधली भूक लागली, तावडतो स्वयंपाक कर म्हटलं. मला तावडतो स्वयंपाक कर. हा म्हटली. मग तिने चूल पेटवली. चूल पेटवली. म्हटली काय करू? म्हणलं काय कर म्हटलं, त्या कोंबड्या काप म्हणला. मग तिने काय केलं, म्हातारीनं सगळ्या 10-12 कोंबड्या घेतल्या, कापल्या, त्याच्या शेजाऱ्या टाकल्या. ती म्हणली अरे बाबा हंडी भरली नाही अजून. म्हणलं ती कुत्री टाक. काय म्हटलं, ती कुत्री टाक म्हणला त्याच्यात. म्हातारीनं कुत्री घेतली, कुत्री कापली ना हंडीत शेजारी, म्हणजे अजूनही हंडी भरली नाही. म्हटलं मग काय करते, घोडं काप. घोडे कापलं म्हणजे अजूनही हंडी रिकामी आहे. म्हणलं ते पोरग दिसते त्याला आणून काप. त्याला म्हणला त्याला आणून टाकायचं. जे नाव मला पडत थेट देवाच्या देवा म्हणे, देवा तुझं नशीब म्हटले वाचलो नाही तर आज काय माझं खरं नाही का, आज काय माझं खरं म्हटलं. काय म्हणले काय ते म्हणलं, ते दृश्य तुला काय सांगायचं, तू तर आश्चर्यचकित होशील म्हटला. ती हंडी एवढी कुत्री कापली, एवढं टाकलं, तरी ती तो काय माणूस राक्षस होता काय म्हटले. आणि ती शेवटी हंडी बनवली. ती म्हातारी तो म्हटलं का, म्हातारी म्हटलं का ह्या पोराला पकडून ते टाक. म्हटलं मी आलो पळून, म्हणून बरं झालं पाहिजेच नाही. म्हटले अरे ही धर तुझी गीता. आणि गीता तुमच्याजवळ कशी काय आली म्हटली. ही गीता तुमच्याजवळ कशी काय आली म्हटली. आणि म्हटले तुम्हाला ओळखलं का. तू म्हणतो मी तुम्हाला ओळखलं. तो कोण होता, तो गिसारी मी होतो. तो गिसारी कोण होता, मी होतो. ती म्हातारी कोण होती, रुक्मिणी होती. ते घोडं कोण होतं, गरुड होता. आणि ह्या कोंबड्या कोण होत्या, सगळ्या देवदेवता होत्या. कुत्री हे वेद होते, कुत्रे वगैरे आमचे असे सगळे. तू म्हणतो ओळखलं का तुम्हाला. हा म्हटलं खरे म्हटलं, मी तुला खरं ओळखलं नाही. म्हणून तुला असं कसं काय, कोणतं रूप कसं काय तुला धारण करता येईल. म्हणून तर म्हटलं मला देव म्हटलं नाही का, तुला याचं धारण करता म्हटलं नाही. म्हणून तर म्हटलं मला देव होतात. म्हणून म्हटलं तू मग त्याला पटलं. नागनाथाकडे गेला. मग देवाने त्याची परीक्षा घ्यायची ठरवलं. मग त्याला संत कृपा झाली नाही का, सावध बोध झाला. आणि मग देवाने ठरवलं याला आत्मतत्व किती कळलं ही परीक्षा घ्यायची ठरली. नामदेवाचं त्याचं भजनपूजन चालू असायचं. वाळवंटामध्ये नामदेव महाराज काय करू, नामा स्वयंपाक करू बैसला. अभंगाची नामा स्वयंपाक करू बैसला आणि केशव स्वानुरूपी आला. भगवंताने काय केलं, कुत्र्याचं रूप घेतलं. भगवान शानुरूपी आला आणि रुटी घेऊन पळाला. रुटी घेऊन पळाला तो केशव. मग हाती घेऊन तुपाची वाटी नाही का. नामा स्वयंपाक करत होता, भाकरी भाजीत होता. कुत्रा आलं, कुत्र्याला रोटी भाकरी घेतली ते पळालं. मग हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागे श्वानापाठी. नामदेवाने काय केलं, तुपाची वाटी हातामध्ये घेतली आणि त्या कुत्र्याच्या मागे जाऊ लागला नाही का. कुत्र्याच्या मागे हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागे श्वानापाठी. काय म्हणतोय, तुप घे गा जगजेठी, तुप घे गा जगजेठी, कोरडी रोटी का खाशी. काय म्हणते त्याला, तुप घे गा, नामा हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागे श्वानापाठी. तुप घे गा जगजेठी, कोरडी रोटी का खाशी. मग तव श्वान हसवणी बोलिले. ती कुत्रा हसून म्हणाल, श्वान हसवणी बोलिले, नामया तुझं हे कैसे कळले. तव श्वान हसवणी बोलिले, हे नामया तुझं कैसे कळले. येरू म्हणे खेचरू उपदेशिले, सर्वांभूती केशव. काय म्हणतो, खेचरू उपदेशिले, मला खेचर स्वामींनी उपदेश केला. काय सांगितलं, सर्वांभूती केशव, सगळ्यांच्या आहे. आता म्हणे तू खरा सिद्ध झालास, तुला माझं स्वरूप कळलं नाही का. म्हणजे स्वरूप कळलं नामदेव महाराजांना. म्हणून प्रकृती आणि परमात्मा दोन्ही एकत्र राहतात. दोन्ही कसे राहतात, एकत्र राहतात. त्यात दिसणारी प्रकृती आहे आणि न दिसणाऱ्या त्या प्रकृतीला अधिष्ठान परमात्मा आहे. तुमच्या दिसणारी काय आहे, इंद्रियांचा विषय होणारी प्रकृती आहे आणि त्यात न दिसणारा त्या प्रकृतीला अधिष्ठान होणारा परमात्मा आहे.
तर बैल आणि चिखल वेगळा करा. चिखल आणि बैल वेगळा करता येईल. मग त्या बैलाला अधिष्ठान काय आहे? बैलाला स्वतःच रूप आहे का? काही सगळं चिखलच आहे ना. बैलाला स्वतःच म्हणायला काहीच नाही. आपण नुसता बैल म्हणायचं नुसता, पण आहे सगळा चिखलच. मग तो चिखलच बैलाच्या रूपाने भासतोय. कळतं का? तसे परब्रह्म जगाच्या रूपाने भासते. म्हणून जग आणि ब्रह्म वेगळं नाही. सर्प नुसता भासण्यापुरता असतो, प्रत्यक्ष नसतो. भासणारा सर्प खोटा आहे. तसं जग नुसतं दिसण्यापुरतच आहे, प्रत्यक्षात नाही. अजून सांगतो, जग जर सत्य जर असतं तर ब्रह्मज्ञानानंतर त्याचा बाध झालाच नसता. सर्प जर सत्य असता तर दुरीचं ज्ञान झालं, सर्प राहत होता. ही दुरी आहे. सर्प कधीपर्यंत म्हणायचं त्याला? सर्प कधीपर्यंत म्हणायचं? जोपर्यंत आपल्याला दुरी कळत नाही, दुरीचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याला काय म्हणायचं? सर्प. म्हणजे जग कधी म्हणायचं? जोपर्यंत ब्रह्माचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला जग म्हणायचं. सर्प कधीपर्यंत म्हणायचं? दुरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला सर्प म्हणा. पण दुरीचं ज्ञान झालं की मग सर्प नाहीच. मग काय आहे? मग तसं ब्रह्माचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्ही याला जग म्हणा. पण एकदा ब्रह्माचं ज्ञान झालं तर मग जग नाही. माहिती? आणि म्हणून जग कसं आहे? कल्पित आहे. आता सर्प जर सत्य जर असता तर दुरीचं ज्ञानाने गेला असता का? गेला असता. मग जग जर सत्य जर असतं तर ब्रह्मज्ञानानंतर ते गेलं असतं का? आपण जागे नाही, आपण स्वप्नात आहोत. स्वप्न म्हणजे कोणतं? अज्ञान रूपी स्वप्न आपल्याला पडलेलं आहे. अज्ञान रूपी निद्रा आपली झोप आपल्याला लागलेली आहे, नाही का? निद्रा, अज्ञान रूपी निद्रा आपल्याला लागली आणि जग रूपी स्वप्न आपण पाहतो. जग रूपी स्वप्न पाहतो. मग झोप जाग झाल्यावर काय होतं? स्वप्न राहत का? जाग झालं का स्वप्न राहत नाही. मग इथं आपण जाग झालो म्हणजे जो जागा होतो त्याला आत्मा दिसतो. जागा झालेल्याला आत्मा दिसतो आणि झोपलेल्या स्वप्नाचा त्याला म्हणजे स्वप्न पदार्थ दिसतात. डोळ्यांचा जो खरा डोळा आहे त्याने जग ब्रह्म दिसत, नाही का? डोळ्यांचा डोळा उघडीला जेणे आणि लेविले लेणे. पुढे काय? लेविले लेणे आनंदाची. मग घ्यारे आत्मसुख उघड्या ज्ञानदृष्टी याविने चावटी करू विचार करा. ज्ञान झालं तरी जग दिसेल. ज्ञान झालं तरी, दुरीचं ज्ञान झालं तर सर्प दिसत नाही. परंतु इथं ब्रह्माचं ज्ञान झालं तरी जग दिसतं. हा प्रॉब्लेम येतो. म्हणून तर इथं विवेक करायचा आहे. हा, इथं काय करायचं आहे? विवेक करायचा आहे. ह्या डोळ्याने जग दिसेल म्हणून तर ज्ञान म्हणजे काय? ज्यानं जग बाधित केलं त्याला म्हणायचं आत्मज्ञान. जरी दिसलं तरी दिसू दे, काही बिघडलं नाही. फक्त त्याला तू बाधित कर म्हणजे तुझं काम झालं.